नमस्कार मॅडम. सुप्रभात. स्वागत आहे आपलं. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली या प्रशालेच्या वतीने आंतरजाल उपक्रमाचं आयोजन केलं आहे। या उपक्रमांतर्गत आजचे पुष्प विणण्यासाठी उपस्थित आदरणीय सौ कल्पना कोलारकर मॅडम आज आपणाला संवाद साधण्यासाठी किंवा आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत। त्या आज आपणाशी उपयोजित लेखन या विभागातील निबंध लेखन आणि त्यामधला सुद्धा आत्मकथन किंवा मनोगत हा जो निबंधाचा प्रकार आहे याविषयी आपणाला ते सुंदर मार्गदर्शन करणार आहेत। सर्वप्रथम मी मॅडमचं प्रशालेच्या वतीने तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री कदम सर, माझे सर्व विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते। यानंतर मॅडमच्या कार्याचा जर परिचय घ्यायचा असेल, ओळख कार्याचा परिचय जर करून घ्यायचा असेल तर तो परिचय आपण पाहू। त्यांचं पूर्ण नाव सौ कल्पना जयवंत कोलारकर मॅडम। त्यांचं शिक्षण MA BEd त्या जिजाऊ कन्या विद्यालय अकोला इथं त्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत होत्या आणि सध्या त्या सेवानिवृत्त आहेत। त्यांचं शैक्षणिक कामकाज जर पाहिलं तर 2003 सालापासून अकोला जिल्हा इथं तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। यशदा येथे म्हणून सुद्धा मार्गदर्शिका म्हणून कार्य केलेलं आहे। व्याकरण विषयक अनेक कार्यशाळेचं त्यांनी आयोजन केलेलं होतं, तिथंही त्यांनी तज्ञ मार्गदर्शिका म्हणून काम पाहिलेलं आहे। आणि याशिवाय जिल्हा न्यायालयामध्ये मराठी भाषेसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। ज्ञान रचनावादावर त्यांची विविध ठिकाणी व्याख्यानं सुद्धा गाजलेली आहेत। विद्यार्थ्यांसाठी तर शाळेमध्ये असताना वाचन चळवळ आणि यासारखे अनेक नवनवीन उपक्रम सुद्धा त्यांनी राबवलेले आहेत। आणि अशा या उपक्रमशील त्याचबरोबर तज्ञ मार्गदर्शिका आदरणीय सौ कल्पना कोलारकर मॅडम आज आपणाशी अकोल्याहून संवाद साधणार आहेत। मी त्यांना विनंती करते की आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी मराठी विषयांतर्गत उपयोजित लेखन हा जो विभाग आहे त्यामधला प्रश्न 5वा की निबंध लेखन, प्रसंग लेखन आहे, त्याच्यामध्ये मग वैचारिक लेखन आहे आणि आत्मकथन आहे। आणि या 3 प्रकारांपैकी आत्मकथन या विषयावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय सौ कल्पना कोलारकर मॅडम। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती हिला आपण वंदन करूया आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत। जे काय मी सांगणार आहे, जे काय मी बोलणार आहे ते थोडं लक्ष देऊन ऐकाल तर खूप फायदा होईल, कारण 3-4 निबंध यायचे हे पण सांगणार आहे। तसंच तुमच्या आडमुठे मॅडमनी तुमच्याशी संवाद साधण्याची जी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी सुरुवातीलाच आभार मानते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती पुस्तकाच्या सुरुवात जर तुम्ही वाचली असेल, अगदी मुखपृष्ठापासून पुस्तक वाचायला सुरुवात केली असेल तर 2 पानं 3 पानं तुमची प्रतिज्ञा, त्याच्यानंतर प्रतिज्ञा वगैरे झाल्यानंतर एक क्षमतांचा विकास अशी 2 पानं आहेत। मग त्या क्षमतांचा विकास, कुठल्या क्षमता? खरं म्हणजे आपल्याला हे माहिती आहे क्षमता कुठल्या, ज्याला आम्ही भाषिक कौशल्य असं म्हणतो। कुठल्या क्षमता आहेत त्या? श्रवण, भाषण, वाचन, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन ही भाषिक कौशल्य आहेत। या पायरीनी जर तुम्ही भाषा शिकत गेलात, आपण अशीच शिकतो भाषा। तुम्हाला तुमचं लहानपण आठवत असेल तर बघा, तुम्हाला आजीनी गोष्टी सांगितल्या, आईनी गोष्टी सांगितल्या, त्या तुम्ही ऐकल्या, ते झालं श्रवण। त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या गेल्या, बघा अगदी लहान असताना सांगितल्या गेल्या, तेव्हा अर्धवाक्य कदाचित आजी बोलत असेल, पुढचं वाक्य तुम्ही बोलतात है ना। एक होती चिऊ असं म्हटलं की आपण म्हणतो एक होता काऊ, एकदा काय झालं असं म्हटलं की पाऊस आला मोठा, असं एक एक वाक्य म्हणजे मग संभाषण म्हणजे भाषण। लहानपणापासून आपण भाषा अशी शिकत आलोय। मग त्याच्यानंतर आपली शाळेशी ओळख होते, मग शाळेशी ओळख झाली की तिथेही पण बघा अगदी नर्सरी, आता नर्सरी म्हणते मी, पहिला वर्ग नाही म्हणणार,
नर्सरी पासून पहिल्यांदा नुसत्या रॅम्स शिकवतात, नुसती गाणी शिकवतात, डबा खायला शिकवतात, मग ती गाणी ऐकून ऐकून पाठ होतात, मग ती म्हणून घेतात. म्हणजे बघा, श्रवण झालं, संभाषण झालं, आणि मग हळू पहिली दुसरी मध्ये हळूहळू अक्षर ओळख होते, शब्द ओळख होते, वाक्य कळायला लागतात, आणि मग आपलं वाचनाला सुरुवात होते. वाचन झालं की मग आपल्याला पहिल्या वर्गामध्ये अ आ इ लिहायला शिकवतात. हळूहळू ते लेखन आपलं वाढत जातं. तरी भाषिक कौशल्य आहेत, हे भाषा शिकण्याच्या या पायऱ्या आहेत, आणि त्या पायरी पायरीने जेव्हा आपण जातो तेव्हा ती भाषा आपण उत्तम प्रकारे लिहू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो. ऐकता पण आलं पाहिजे, बोलता पण आलं पाहिजे, आणि वाचता पण आलं पाहिजे, आणि लिहिता पण आलं पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या चारही क्षमतांचा आपल्याला उपयोग होतो. मग लेखनाने काय साधतं? आपण लेखनाकडे जाणार आहोत, कारण आता तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, तर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या ह्या क्षमता पूर्ण झाल्या आहेत असं आपण गृहीत धरूया, है ना. तुम्हाला बोलता येतं, तुम्हाला वाचता येतं, तुम्हाला ऐकता येतं. आता प्रश्न आहे लिहिण्याचा, की आम्हाला लिहायचं कसं? लिहिता पण येतं तुम्हाला, पण ते शिस्तबद्ध पद्धतीने कसं लिहायचं किंवा सुसंगतीने कसं लिहायचं ते आपल्याला बघायचं आहे. पण दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो. बघा, एक छोटस उदाहरण सांगते. एक मुलगा, एक विद्यार्थी, एका पेपरमध्ये मी ही कविता वाचली होती. मी कविता नाही वाचून दाखवणार तुम्हाला, फक्त त्याचा मतितार्थ सांगते. की एक विद्यार्थी होता, त्यांनी ती कविता जी लिहिली, त्या कवितेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की सर, तुम्ही आम्हाला पुस्तकातली गणितं सोडवायला शिकवलीत, पण जीवनातली गणितं मात्र सोडवायला शिकवली नाहीत. म्हणजे काय? भाषेचं असं नाही होऊ शकत की गणितं सोडवायला शिकवली नाहीत जीवनाची, याचा अर्थ जीवनामध्ये जे जे काही येतं त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुस्तकातून नाही मिळत. त्याच्यासाठी आम्हाला अनुभव घ्यावे लागतात, आणि हे अनुभव आपल्याला लिहिता आले पाहिजे, हे अनुभव आपल्याला सांगता आले पाहिजे. आणि रोजच्या जीवनात असे अनेक अनुभव आपल्याला येत असतात. एक फार मोठा शब्द आहे बघा, आत्मविष्कार. आत्मविष्कार म्हणजे काय? तर मनातल्या भावना, कल्पना, विचार लिखित स्वरूपात व्यक्त करणं, लिहून काढणं, त्याला म्हणतात आत्मविष्कार. मग काय होतं? या भावना बोलून दाखवल्या, लिहून दाखवल्या तर काय होतं? तर मन मोकळं होतं. खूपदा असं होतं की खूप मनात काहीतरी साठलेलं आहे, कुणाशी तरी बोलायचं आहे, पण बोलताच येत नाही. एखादी अशी मैत्रीण असावी लागते की जिच्याशी मोकळं बोलता येईल, किंवा आईशी बोलता येईल, पण कधी कधी काही गोष्टी अशा असतात की कुठेच बोलता येत नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी स्वतःला पत्र लिहायचं. खूप सोपा मार्ग आहे मन मोकळं करण्याचा. स्वतःला पत्र लिहा, तर तुमचं मन मोकळं होऊ शकते. लेखनाने काय होतं हे मला सांगायचं आहे. लेखनाचं काय महत्व आहे? आपण पहिला मुद्दा घेणार आहोत, लेखनाचं काय महत्व आहे, का लिहायचं. सगळे प्रश्नच आहेत. आता तर सगळं होतं की असं असं केलं, काय म्हणू आपण त्याला, कॉपी पेस्ट केलं की होऊन जातं सगळं. पण कॉपी पेस्टने आपल्याला लिहिता पण आलं पाहिजे, आणि म्हणून आपल्या भावना आपल्याला व्यक्त करता आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजे. त्यामुळे मन मोकळं होतं, आणि म्हणून लेखन महत्वाचं आहे. आता बघा, तुमच्या पुस्तकामध्ये लेखन कौशल्य, उपयोजित लेखनामध्ये निबंधाच्या वर असं दिलेलं आहे, लेखन कौशल्य. मग लेखनाचं महत्व झालंय. मग लेखनाच्या महत्वानंतर हा कौशल्य शब्द येतोय. म्हणजे कौशल्य म्हणजे काय? आता तुम्ही मुली मला इथे दिसताय, सुंदर रांगोळ्या काढता ना, शाळेमध्ये काही कार्यक्रम असला की सुंदर सुंदर रांगोळ्या काढता. मग ते कौशल्य आहे तुमचं. मग कौशल्य म्हणजे नेमकं काय? आहे, कलेला कसब लागतं, नुसतंच नाही येत. मला जर म्हटलं चित्र काढ एखादं, तर मला नाही येणार, तुम्हाला ते छान येईल. कारण काय? तुम्ही लहानपणापासून ते कौशल्य मिळवलंय. मग कौशल्य म्हणजे काय? तर कौशल्य म्हणजे कसब, वाकबदारपणा किंवा निपुणता.
निपुणता हा छान शब्द आहे की त्यात तुम्ही निपुण झाला आहात. तसं तुम्हाला लेखनात सुद्धा निपुण व्हायचं आहे. कुठले शब्द वापरायचे, काय करायचं हे आपल्याला या वयातच शिकायला हवं असतं. मग आता काय ह्याच्यामध्ये कसं कौशल्य, तर लेखन ही सुद्धा एक कला आहे. मग त्या कलेचं कसब आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, ते अतिशय आवश्यक आहे. लेखन कौशल्य केव्हा प्राप्त होईल? लेखन कौशल्य तेव्हाच प्राप्त होईल ज्यावेळी मला माझं मत मांडता येईल. म्हणजे तुम्हाला एक छान उदाहरण देते. मी असं एक कार्यक्रम अटेंड केला आहे की जिथे 10वी मध्ये म्हणजे मेरिट वगैरे लिस्ट तेव्हाची गोष्ट सांगतेय की त्यामध्ये पहिली आली आणि तिला स्टेजवर समोर उभं केलं आणि तिला सांगितलं, सांग समोरच्या की तू, पण तिला काही ते फारसं सांगता नाही आलं. भोकंपट्टी केली, पेपर लिहिले, मार्क मिळत. मार्क मिळवायचे मान्य, पण मार्क मिळवण्याबरोबर आपल्याला समाजामध्ये काही गोष्टींचा उपयोग करता आला पाहिजे. त्या मुलीला काही व्यवस्थित बोलता आलं नाही, म्हणजे आपलं मत मांडता आलं नाही किंवा तिने कसा अभ्यास केला हे समोरच्या आपल्या मित्रमैत्रिणींना सांगता आलं नाही. म्हणजे थोडक्यात आपण जे विचार करतो ते आपल्याला विचार किंवा आपण जे अनुभव घेतो ते अनुभव आपल्याला शब्दामध्ये लिहिता आले पाहिजे आणि हे तेव्हाच हे कौशल्य आपल्याला प्राप्त होईल. मग या लेखनाच्या कौशल्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण पुढे पाहणार आहोत. आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न येईल कदाचित, कशासाठी हा निबंध, कुठलाही पण विषय येतो. आता तुम्ही नशीबवान, तुम्हाला मुद्दे तरी येतात. अगदी सुरुवातीला निबंधाचे मुद्दे पण येत नसत, एक विषय देऊन दिला जात, मी पक्षी झालो तर लिहा, तुम्हीच मुद्दे तयार करा, तुम्हीच ते पुढे न्या आणि मार्क पण 15 असायचे त्याला. त्या मानाने तुम्ही लोक खूपच नशीबवान असं म्हणते की मुद्दे तयार असतात, फक्त ते पुढे न्यायचे असतात आणि मार्क पण 8च आहेत बघा. हा, मग आपल्याला लेखन आलं पाहिजे. मग निबंधाची खरंच गरज आहे का? हो, गरज आहे. कारण विद्यार्थ्यांची या वयापासून लेखन शैली निर्माण व्हायला हवी असते. आपली स्वतःची एक लेखन शैली असते, आपली बोलण्याची एक पद्धत असते. बघा, तुम्ही प्रत्येकाकडे तुम्ही निबंध जर आपल्या मित्रमैत्रिणीचे वाचत असाल तर प्रत्येकाचे निबंध वेगळे वेगळे असतात. तोच मुद्दा असतो पण प्रत्येक वेगळ्या पद्धतीने तो सादर करतो. मग आपली एक लेखन शैली निर्माण झाली पाहिजे. म्हणून साचेबद्ध पद्धतीने मी पहा एक शब्द वापरते, साचेबद्ध पद्धतीने निबंध लेखन करायला शिकवलं जातं. भाषेवर किती प्रभुत्व आहे, तुम्हाला किती भाषा येते आहे, तुम्ही कसे शब्द वापरता, आतापर्यंत तुम्ही जे जे काय शिकलात त्याचा तुम्ही कसा वापर करता. तुम्हाला खूप शब्द माहिती आहेत पण कोणता शब्द कुठे वापरायचा, भयंकर सुंदर असं वापरतात लोक. काय भयंकर सुंदर फूल आहे, अरे भयंकर पण आणि सुंदर पण. ह्याच्यासाठी निबंध लेखनाची गरज आहे, लिहून पाहण्याची गरज आहे. आपण जेव्हा लिहितो तेव्हा वाचून जर पाहिलं तर लक्षात येतं की अरे हा शब्द इथे नको आहे. म्हणजे थोडक्यात काय की निबंध लेखनाची गरज आहे, लिहून पाहण्याची गरज आहे. मग भाषेचं आकलन तुम्हाला किती झालं आणि भाषेवर तुमचं प्रभुत्व, असं प्रभुत्व नाही हं, भयंकर सुंदर हे प्रभुत्व नाही झालं. म्हणजे भयंकर शब्दाचा अर्थच तुम्हाला कळला नाही असा होतो किंवा सुंदर शब्दाचा अर्थच तुम्हाला कळला नाही असा होतो तो. आणि म्हणून हे पाहण्यासाठी निबंधाचा वापर केला जातो. आता तुम्ही असं म्हणाल लिहायचं तर आम्ही गद्य पद्याचे प्रश्न तर लिहितोच, लिहिताना गद्य पद्याचे प्रश्न लिहितोच आपण. मग तिथे तर आम्ही लेखन करतो, मग वेगळं निबंध कशाला पाहिजे. बघा, गद्य पद्यातून विद्यार्थ्यांचं आकलन कौशल्य, प्रत्येकाचं एक कौशल्य आहे, आकलन कौशल्य विकसित होत असतं. म्हणजे ते जे पाठ आहेत, त्या ज्या कविता आहेत, त्या
लेखकांचे विचार, कवींचे विचार असं असतात आणि त्यातून आपल्याला जो त्यांचा भावार्थ कळतो, ती लेखकाची काय मतं असतात, ह्या गोष्टी त्या गद्य पद्याच्या लेखनातून आपण समोर मांडत असतो किंवा त्यातून ते आकलन कौशल्य आपलं. मग आता आकलन कौशल्य नको आहे, मग कशासाठी निबंध? तर स्वतःचं मत, स्वमत असा शब्द आहे त्याला, स्वमत मांडणे, स्वतःच्या आवडीनिवडी. खूपदा असं होतं का ग तुला कोणता रंग आवडतो? मला गुलाबी पण आवडतो, मला लाल पण आवडतो, मला हा पण आवडतो, मला तो पण आवडतो. तुला खायला काय आवडतं? मग असा प्रश्न येतो, खायला काय आवडतं म्हटल्यावर की मॅडम गोड का तिखट? म्हणजे पटकन आपल्याला सांगता नाही येत गोड का तिखट, हे पटकन नाही सांगता येत आपल्याला. मग त्यांना सांगायला होतं हा गोड सांग. मग गोड मध्ये मला गुलाबजाम पण आवडतात, मला बासुंदी पण, श्रीखंड पण, असं काहीतरी होत जातं. स्वतःचं मत, पक्क मत, स्वतःच्या आवडीनिवडी शब्दबद्ध करणं, विचार व्यक्त करणं, त्यासाठी निबंध लेखनाची. आता निबंध लेखनाची गरज काय, याच्यासाठी मी हे सांगतेय की निबंध लेखनाची गरज काय, तर स्वतःचं मत मांडणं, स्वतःचे विचार व्यक्त करणं. आणि हे कसे विचार व्यक्त करायचे, ते कसे, तर सुसंगत आणि सूत्रबद्ध पद्धतीने व्यक्त करण्याची सवय लावण्यासाठी किंवा निबंध लेखनाने सवय लागते. त्यासाठी आता त्यासाठी कशाची गरज आहे, त्यासाठी वाचन, चिंतन, लेखन ही कौशल्य निबंध लेखनाने आपल्याला प्राप्त होतात किंवा आपल्याला मिळतात. आता निबंध सुरू कुठून झाले, तसंच तुम्ही विद्यार्थी आहे, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतेय की निबंधाची पार्श्वभूमी काय आहे, कुणी आणला हा निबंध. खूपदा असं होतं की अरे काय हे, कुणी शोध लावला, हे सगळं इतकं लिहायचं, इतकं हे करायचं ते करायचं. तर हा निबंध आला कुठून, तर हा निबंध लेखन प्रकार जो आहे हा 16व्या शतकामध्ये, 16व्या शतकाच्या शेवटी उदयाला आला, शेवटी तो आला. आणि आणला कुणी, तर एक फ्रेंच लेखक आहेत, मिशेल द मॉन्टेन नावाचे लेखक आहेत. आणि त्या लेखकांनी स्वतःचे विचार एका कागदावर लिहिले आणि त्याला एसे असं नाव दिलं गेलं. आणि त्या एसेला पर्यायी मराठी शब्द आला. थोडक्यात मला असं सांगायचंय की हा निबंध लेखन हा प्रकार जो आहे ना मराठीमध्ये, तो इंग्रजीमधून आलाय. इंग्रजांनी जे काय आपल्याला देऊन गेले त्याच्यामध्ये हा निबंध हा एक प्रकार ते देऊन गेले. आणि मग मराठीत तो केव्हापासून सुरू झाला, तर मराठीमध्ये सुरुवातीला, अगदी सुरुवातीला ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं, म्हणजे जेव्हा सुरू झालं, मग कॅलोनी जेव्हा शिक्षण सुरू केलं, तेव्हा ते इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीपासून या निबंध लेखनाची सुरुवात झाली. आता निबंधाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, निबंध म्हणजे काय. मी अशा खूप व्याख्या तुम्हाला देणार नाहीये, मी तुम्हाला 4 शब्द तुमच्या समोर मांडणार आहेत. तुम्हाला माहिती आहेत का बघा. माझा पहिला शब्द आहे साधक बाधक चर्चा. आपल्याला निबंधाची व्याख्या तयार करायची आहे. मग ती व्याख्या तयार करण्यासाठी अशी एकदम व्याख्या पाठ करून आपण लिहितोच, पण मग ती पाठ केलेली व्याख्या मग त्यातला फार आपल्याला कळत नसतात कधी कधी काही शब्द. तर मग पहिला शब्द त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत साधक बाधक चर्चा. बघा, निबंधाची व्याख्या तयार करण्यासाठी पहिला शब्द घेतलाय मी, साधक बाधक चर्चा. मग आता साधक म्हणजे काय, तर विषयाला अनुकूल असणारे, आणि बाधक म्हणजे काय, तर विषयाला प्रतिकूल असणाऱ्या. या दोन्ही गोष्टी, एक विषय समोर आल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये खूप विचार येतात. मग ते कसे विचार आल्यानंतर मग मी कोणते मांडायला पाहिजेत, मग हे बरोबर आहे का, हे जसं मी सांगितलं की भयंकर सुंदर, मग भयंकर सुंदर मला लिहायचं का, फुलाबद्दल जर मी लिहित असेल काही, तर ते फुल भयंकर सुंदर आहे, त्याचा सुगंध भयंकर छान आहे, असं नाही लिहिता येणार ना आपल्याला. मग आपल्याला साधक बाधक म्हणजे त्या विषयाला अनुकूल आणि प्रतिकूल जे मुद्दे आहेत त्यांच्यामध्ये स्वतः ही चर्चा कोणाशी करायची आहे, चर्चा करायची आहे कोणाशी करायची आहे, स्वतःशीच करायची आहे. की मला विषयाला अनुकूल कोणते कोणते वाटतात ते मी, पहिला शब्द झाला लक्षात ठेवा हा, तुमच्याकडे वही पेन्सिल असेल तर लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्याख्या जी मी सांगेन किंवा तुम्ही तयार कराल ती मला तुम्ही सांगू शकाल. साधक बाधक चर्चा म्हणजे विषयाला अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टींची स्वतःशी चर्चा करायची आणि ती योग्य मुद्दे त्याच्याप्रमाणे मांडायचे. तर दुसरा मुद्दा आहे सुसंगतपणे. मला
मला असं सांगितलं गेलं आहे की उजळणी लिहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही उजळणी लिहा. मी अशी नाही लिहिली, मी 1 लिहिला, 10 लिहिले, 9 लिहिले, 7 लिहिले, चालेल का? नाही चालणार. मग मला ते कसं लिहावं लागेल? ते सुसंगतपणे लिहावं लागेल. म्हणजे विशिष्ट क्रमाने, म्हणजे एखादे व्यक्तिचित्र, जर तुम्हाला एखादं व्यक्तिचित्र निबंध लिहायचा असेल तर ते विशिष्ट क्रमाने आलं पाहिजे. आधी जन्म, एकदम मृत्यू आणि मग शेवटी जन्म, असं चालेल का? नाही चालणार. आणि म्हणून कुठलाही निबंध लिहिताना हा दुसरा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, सुसंगतपणे. मग सुसंगतपणे म्हणजे काय? तर विशिष्ट क्रमाने विचार मांडणे, एका दिशेने जाणारी मांडणी करणे. तुम्ही कसंही उचलाल, कसंही लिहाल तर नाही चालणार. कोणतंही वाक्य कुठेही लिहिलं तर नाही चालणार. एखाद्या प्रसंगाचं, तुम्हाला प्रसंग लेखन आहे, एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायचं असेल, समजा तुम्ही रस्त्यावरून येता आहात, तुम्हाला प्रसंग असा दिला आहे की तुम्ही पाहिलेला अपघात, लिहा प्रसंग. तुम्ही अपघात, शेवटी काय अपघात झाला तो शेवटी लिहिला, आधीच सगळं लिहून टाकलं की त्याला डॉक्टरकडे नेलं वगैरे, असं नाही चालणार. तुम्ही कुठे गेला होतात, तुम्ही काय, कोणत्या रस्त्याने कुठे चालला होतात आणि मग तो ऍक्सिडेंट कसा झाला तुम्ही पाहिला का, किंवा गर्दी जमली होती म्हणून तुम्ही त्यात शिरला, हे सगळंच तुम्हाला लिहावं लागेल. सुरुवातीपासून, थोडक्यात काय सांगायचंय की सुरुवातीपासून प्रसंग कसा कसा घडला ते क्रमवार सांगता आलं पाहिजे. एक एक मुद्दा आपल्याला क्रमाक्रमाने सांगता आला पाहिजे आणि तो कसा असला पाहिजे? तो विषयाला धरून असला पाहिजे. म्हणजे मला आठवतात तसे मुद्दे मी लिहीन तर ते घरी सरावासाठी ठीक आहे, हा मी मुद्दे जे आठवते ते लिहून काढते आणि मग त्यातून पुन्हा सॉर्टिंग करून मी माझे जे मुद्दे आहेत, योग्य मुद्दे जे आहेत ते मी वेगळे लिहीन आणि माझा निबंध तयार होईल. हे घरी ठीक आहे, पण तुम्ही पेपरच्या वेळी, परीक्षेच्या वेळी असं नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला ते विचारच करावा लागेल आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला निबंध लेखनाची सराव करण्याची गरज आहे. आता तिसरा शब्द आहे बघा, निसंदिग्ध. निसंदिग्ध, नी नंतर विसर्ग आहे. संदिग्ध, संदिग्ध म्हणजे गोंधळ निर्माण करणारे विचार. डोक्यामध्ये खूप असं असतं की आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं वेगळं चाललेलं, हे बरोबर का, हे बरोबर, हे बरोबर का, हे बरोबर. संदिग्ध, निसंदिग्ध म्हणजे काय? तर स्पष्टपणे. तिसरा शब्द सांगितला मी, निसंदिग्धपणे म्हणजे स्पष्टपणे. तुमचे विचार कसे असले पाहिजे? तर ते स्पष्ट असले पाहिजे, विचारांची स्पष्टता पाहिजे. तसंच ही स्पष्टता केव्हा येईल? जेव्हा आम्हाला विषय नीट कळेल तेव्हा. म्हणजे मला एक निबंध दिलाय किंवा निबंधाचा विषय दिला आहे किंवा एखादा भाषणासाठी विषय दिलेला आहे, मी पक्षी झालो तर मी उडायला लागेन आणि उडत उडत दूर जाईन, असं नाही. तुम्ही पक्षी झालात तर तुम्हाला काय काय, तुम्ही 9वी मध्ये लिहिलाय, हा तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या 9वीच्या पुस्तकात मी पक्षी झाले तर हा निबंध होता. तो पण आत्मकथनपरच आहे, फक्त तो जर तर आहे, कल्पनात्मक म्हणूया त्याला आपण. जर तर, जर मी झालो तर काय होईल, काय करेन. मग एकदम नुसतंच मी उडत उडत जाईन, फळं खाईन आणि परत येईन, बस असं एवढा निबंध असं लिहून नाही चालणार. तर तुम्हाला पक्षी झाले तर तुमच्या डोक्यामध्ये काय काय, शाळेमध्ये कसा जाईन, शाळा असेल की नाही, मग त्या पक्षी होण्यामागचं दुःख काय, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या पॉइंट्स मध्ये दिलेले आहे सगळे पॉइंट्स. की खंत काय पक्षाची, तर मला बोलता येणार नाही, माझं मत मला व्यक्त करता येणार नाही, माझे विचार मला व्यक्त करता येणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला विषय समजला पाहिजे आणि विषय जेव्हा आम्हाला समजेल तेव्हाच आम्ही आमचे विचार स्पष्टपणे सांगू शकू. आता बघा, चौथा शब्द आहे आकर्षक रीतीने. आकर्षक रीतीने. आता आकर्षक रीतीने म्हणजे काय? तर खूप आता तुम्हाला कदाचित तुम्ही कुठे वाचले असतील किंवा तुम्हाला कोणी सांगितलं असेल, अनेक लोक अनेक गोष्टी सांगतात, त्याच्यामध्ये कोणीतरी तुम्हाला असंही सांगितलं असेल की हा, निबंधाची सुरुवात कवितेनेच केली पाहिजे, निबंधाची भाषा सुंदरच असली पाहिजे. आकर्षक रीतीने याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप कुठल्या कविता आणून घाला, कुठले अभंग घाला, असं नाही. तर साधं, सोपं, सहज आणि सुंदर. बघा हा,
आकर्षक रीतीने लिहायचं म्हणजे काय? अतिशय सोपं, सोपं पण सुंदर, साधी भाषा पण छान शब्द त्याच्यामध्ये आणि एका पाठोपाठ आलेले सगळे वाक्य. तर आकर्षक रीतीने याचा अर्थ सोपे तरी सुंदर लिहिणं. निबंधाचं कौशल्य कशात आहे? तर निबंधाचं कौशल्य रचनेत आहे. थोडक्यात लिहा पण नेमकेपणाने लिहिता आलं पाहिजे. बघा, मी 4 शब्द सांगितले तुम्हाला, त्याच्यावरून निबंधाची व्याख्या कशी तयार करता येईल. पहिला शब्द दिला होता साधक बाधक चर्चा, दुसरा होता सुसंगतपणे, तिसरं निसंदिग्ध आणि चौथं आकर्षक रीतीने. तर मला व्याख्या करायची असेल, तुम्ही करून ठेवा तुमच्याजवळ, पण मला जर करायला दिली तर मी अशी करेन, दिलेल्या विषयावर योग्य व निवडक अशा विचारांची, प्रसंगांची साधक बाधक चर्चा करून सुसंगतपणे निसंदिग्ध विचार आकर्षक रीतीने मांडणे म्हणजे निबंध. आता निबंधाच्या खूप व्याख्या आहेत, माझ्याजवळ आणखीन 3-4 व्याख्या आहेत, पण त्या थोड्या कठीण आहेत. म्हणजे तर्कशुद्ध रीतीने, मग तर्कशुद्ध रीतीने म्हणजे काय, इथपासूनच सुरुवात. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे की हे 4 शब्द आहेत आणि महत्वाचे आहेत आणि त्या 4 शब्दांना त्या व्याख्येमध्ये गुंतवून आम्ही निबंधाची व्याख्या, की दिलेल्या शब्दावर मला कसा निबंध लिहायचा आहे, तर साधक बाधक चर्चा करून, अनुकूल प्रतिकूल पाहून, त्याच्यानंतर जे मुद्दे माझे आले आहेत ते सुसंगतपणे आले आहेत की नाही, माझे विचार स्पष्ट आहेत की नाही आणि ते मी आकर्षक भाषेमध्ये लिहिले आहे की नाही. आता निबंधाचं एक तंत्र असतं, ज्या निबंधाची व्याख्या म्हणजे निबंधाची पार्श्वभूमी झाली, निबंध कोणी सुरू केला, निबंधाची व्याख्या झाली, निबंध कशाला, व्याख्या म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया निबंध कशाला म्हणायचं, ते झालं. आता निबंधाचं एक तंत्र आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा निबंध तुम्ही लिहा त्याच्यासाठी एक तंत्र आहे. तुम्हाला 9वीचं पुस्तक आठवत असेल तर निबंध लेखन खाली 9 मुद्दे दिलेले आहेत. 9 मुद्दे दिलेले आहेत. आपण ते 9 मुद्दे एकदा बघून घेऊया. ते निबंधाचं तंत्र आहे आणि हे तंत्र कसं आत्मसात करायचं ते पण तुमच्या पुस्तकात दिलेलं होतं, म्हणजे तुम्ही वाचलं असेल तर. पण एकदा आपण त्याची रिव्हिजन करूया. बघा, त्यातला निबंधाच्या तंत्रातला पहिला मुद्दा आहे प्रभावी भाषा. मी नुसतं भाषा असं म्हटलं तरी चालेल. प्रभावी भाषा. भाषा कशी असली पाहिजे, तर ती परिणामकारक असली पाहिजे, प्रभावी असली पाहिजे. आता प्रभावी असणं, परिणामकारक असणं म्हणजे काय, तर तुम्ही जे लिहिता ते वाचल्यानंतर ते मनाला भिडलं पाहिजे, ते अंतःकरणापर्यंत पोचलं पाहिजे, त्याला म्हणतात प्रभावी भाषा. आणि सगळ्यात महत्वाचं भाषेच्या, निबंध लेखनाच्या भाषेच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही जी भाषा तुम्ही लिहिणार आहे ती स्वतःची असावी. म्हणजे एक छान उदाहरण देते मी तुम्हाला, की माझी आई हा निबंध लिहायला सांगितला की खूपदा मुलं निबंधाच्या पुस्तकातला, गाईड मधला असा पाठ करतात आणि तो लिहितात. त्याच्यामध्ये आईचं नाव गाईड मध्ये ज्यांनी निबंध लिहिलाय त्याच्या आईचं असतं आणि मग तुमच्या आईबद्दल माझी आई आपण निबंध लिहितो, ती गाईडवाल्याची आईच लिहून टाकतो, स्वतःच्या आईबद्दल काहीच लिहित नाही. असं त्याची आई आणि तुमची आई सारखी असू शकते का? नाही. मग तुमच्या आईबद्दल तुम्ही लिहा. आणि म्हणून निबंधाची भाषा स्वतःची असली पाहिजे. की माझी आई कशी आहे, म्हणजे त्या गाईडवाल्याच्या आईला गुलाबी रंग आवडतो पण माझ्या आईला बिलकुल आवडत नाही, पण मी लिहितो की माझ्या आईला गुलाबी रंग आवडतो. तिला गुलाबजाम खूप आवडत असतात, माझ्या आईला बिलकुल आवडत नाही, माझ्या आईला वेगळा कुठला तरी पदार्थ आवडतो. त्यांनी लिहिलेलं असतं माझी आई नेहमी रागवते, माझी आई रागवतच नसते, तरी पण आपण ते सगळं लिहितो. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ती भाषा स्वतःची असावी आणि साधी, सरळ, सोपी आणि महत्वाचा शब्द सुबोध. सुबोध म्हणजे सहजपणे समजणारी, ज्याचा सहज बोध होतो अशी. कधी कधी आपण खूप छान लिहित असतो पण भाषा जर चांगली नसेल तर कुणी वाचणारच नाही, त्याला वाचणार कोण, है ना, भाषा जर चांगली नसेल तर. आणि म्हणून सगळ्यात पहिलं तंत्र, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला निबंध लिहिताना लक्षात ठेवायची आहे की माझी भाषा प्रभावी असावी. प्रभावी शब्द कठीण वाटत असेल तर परिणामकारक असावी, म्हणजे ज्याला, जो कोणी वाचणार आहे त्याच्या मनाला भिडणारी असावी. दुसरा शब्द आहे बघा शब्द संपत्ती.
आपण त्याला शब्द संपत्ती नको म्हणूया, शब्दांची निवड. निबंध लेखनासाठी जे शब्द तुम्ही निवडता, आता मी आधीच तुम्हाला सांगितलं की निबंधाचं सौंदर्य कशात असतं, तर निबंधाचं सौंदर्य वाक्यात असतं. तुम्ही कसे वाक्य लिहिता, आणि वाक्याचं सौंदर्य शब्दामुळे खुलतं. त्याच्यामुळे शब्दाच्या निवडीवर, तुम्ही शब्द कसे वापरता याच्यावर तुमचं निबंध लेखन अवलंबून असतं. मग आपल्याजवळ शब्द संपत्ती हवी, शब्दांचा साठा असायला हवा. बरं, नुसताच साठा असून नाही, मला खूप शब्द माहिती आहेत पण ते वापरता आले पाहिजे, नाहीतर भयंकर सारखं होईल. कोणता शब्द कुठे वापरायचा हे पण कळलं पाहिजे. तर साठा भरपूर आहे माझ्याकडे, संपत्ती भरपूर आहे माझ्याकडे, पण ती कशी वापरायची तेही मला कळलं पाहिजे. म्हणजे योग्य जागी समर्पक शब्द मला वापरता आला पाहिजे. तो तिथे चपखल बसला पाहिजे, त्या जागी तो योग्य वाटला पाहिजे. असे शब्द मला माझ्या साठ्यातून निवडता आले पाहिजे. महेश, हा शब्द साठा कसा तयार होईल? मोठा प्रश्न आहे. कुठून आणायचे हो एवढे शब्द? इंग्रजीचे, मराठीचे, हिंदीचे, 3 लँग्वेजेस आहेत. वाचनाने हे सगळं तयार होतं. वाचन अतिशय महत्वाचं आहे. कुठलीही भाषा असू देत, तुम्हाला जर शब्द साठा तयार करायचा असेल, तुम्हाला जर शब्दाचा संग्रह करायचा असेल, तर साठा आणि संपत्ती शब्द सोडून देऊया आपण. शब्द संग्रह हा आपला आवडीचा शब्द आहे. शब्द संग्रह करायचा असेल तर तुम्हाला तुमचं वाचन वाढवायला पाहिजे. वाचनातून काय होतं? नवीन नवीन शब्दांची ओळख होते. जुने नवे शब्द पुस्तक वाचनातून कळतात. म्हणजे आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये अगदी जुन्या काळच्या लेखक कवींपासूनच्या कविता असतात. त्याच्यामुळे जुन्या काळात कुठले शब्द वापरले जात होते, पुन्हा कुठले वाक्प्रचार, हे सगळं आपल्याला वाचनातून कळतं. आणि नुसता साठा करून ठेवायचा नाहीये, तर ते शब्द आपल्याला वापरता पण आले पाहिजेत. तर पुढचा मुद्दा आहे बहुश्रुतता. मी म्हंटल तुम्हाला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. एकाच वेळी अनेक गोष्टींची माहिती असणे म्हणजे बहुश्रुतता. आपल्याला कुठलाही पण विषय येतो, थोडं बहुत तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटाचे आत्मवृत्त, मला पोपटाबद्दल थोडस तरी माहिती असली पाहिजे, की त्याचा जन्म. आता सहज साधा विचार करण्याची गोष्ट आहे की पोपटाचा जन्म कुठे झाला असेल, कुठेतरी जंगलात झाला असेल, पण त्या क्षणी तो मला आठवला पाहिजे, है ना. एखाद्या लेखिकेचं मनोगत तुम्ही लिहिता आहात, हे मी पुढे तुम्हाला स्पष्ट करून देणार आहे हे निबंध. एखाद्या लेखिकेचं मनोगत लिहिणार असाल तर तिचं लहानपण कसं गेलं, ती लेखिका कशी झाली, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. थोडक्यात काय सांगायचं आहे मला, की अनेक विषयांचं ज्ञान असणं म्हणजे बहुश्रुतता. मग कसं प्राप्त करता येईल? खूप सोपं आहे. सगळ्यात पहिलं वाचन. वाचनाने या गोष्टी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. त्याच्यानंतर जनसंपर्काने, म्हणजे अनेक लोकांमध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो, तिथे जर आपण लक्ष ठेवून असलो तर जनसंपर्काने आपल्याला ही बहुश्रुतता. तसंच ज्ञानवंतांशी चर्चा करून. ज्ञानवंत म्हणजे काय? खूपदा आपल्या शाळेमध्ये लेखक, कवी असे लोक येतात कार्यक्रमांना, किंवा आपले टीचर, शिक्षक असतात, त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा करून आपण हे वाढवू शकतो. आता तर तुम्हाला खूप चांगल्या संधी आहेत. इंटरनेट आहे, तुमचं गुगल आहे, जे काय हवं असेल ते सगळं गुगल तुमच्या समोर आणून उभं करतो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगते, साधं छोटस. एक खूप जुन्या पुस्तकामध्ये एक कविता होती, बाभळी नावाची, इंदिरा संत यांची ती कविता होती, आणि अतिशय सुंदर कविता आहे. ती कविता सहज मला असं आठवली आणि मी विचार केला की हा, आपण ही वाचू. गुगलवर मी ती बाभळी फक्त बाभळी एवढंच टाकलं, कवयित्रीचं नाव नाही टाकलं. इतक्या बाभळी कविता माझ्या समोर आल्या, मी सगळ्या वाचून काढल्या. इतक्या बाभळी कविता माझ्याकडे आल्या. म्हणजे तुमच्यासाठी, तुम्ही बहुश्रुत व्हायला तुम्हाला ते गुगल आणि तुमचं इंटरनेट, चर्चा करून किंवा तरी बहुश्रुतता आपल्याला सर्वप्रथम वाढवायला हवी. पण त्याच्यासाठी, ही बहुश्रुतता वाढवण्यासाठी आपल्याला थोडी काय म्हणूया आपण, इच्छाशक्ती हवी, शिक्षणाची आवड हवी, की हा मला वेगवेगळ्या गोष्टी
त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे चॅनल्स पाहू शकता. डिस्कव्हरी आहे, हिस्ट्री आहे, है ना. त्याच्यापासून आपल्याला बरीच माहिती मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं रोजचं वर्तमानपत्र. असं म्हटलं जातं की वर्तमानपत्र हा जगाकडे बघण्याचा तिसरा डोळा आहे. तो कायम उघडा ठेवायला हवा. आणि वर्तमानपत्र वाचणं, विविध विषयाची पुस्तकं वाचणं, थोरा मोठ्यांची भाषणं ऐकणं, टीव्हीवरच्या डिस्कव्हरी, हिस्ट्री सारख्या चॅनल्स बघणं, ह्यातून आपल्याला बहुश्रुतता, यातून आपल्याला सर्वांगीण ज्ञान मिळतं आणि आपली बहुश्रुतता मिळते. पुढचं आहे निरीक्षण. हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे की निरीक्षणाला आपण म्हणू लक्षपूर्वक अवलोकन. कठीण आहे शब्द हा. लक्ष, त्याच्यापेक्षा निरीक्षण शब्द सोपा आहे. एखादी व्यक्ती, ठिकाण यांचं हुबेहूब वर्णन जर करायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करता आलं पाहिजे. पिंजऱ्यातला पोपट, त्या पिंजऱ्यातल्या पोपटाचं सुद्धा बारकाईने निरीक्षण केलेलं असेल तर आपण बरंच काही लिहू शकतो, बरंच काही त्याच्यावर लिहू शकतो. त्याच्या बोलण्याच्या पद्धती, एखाद्या व्यक्तीबद्दल लिहायचं असेल तर त्याच्या बोलण्याच्या पद्धती, त्याचं रंगरूप, आकार, पोशाख, आवडीनिवडी, सवयी याचे वर्णन तंतोतंत करता आले पाहिजे आणि त्यासाठी निरीक्षणाची गरज आहे. आता पुढचा मुद्दा आहे चिंतन. आपण विचार काय म्हणूया, मनन, चिंतन हे दोन शब्द वापरतो. त्याच्यातलं मनन म्हणजे मनातल्या मनात सतत सतत आठवणं, हा मनन शब्द झाला. आणि चिंतन, चिंतन म्हणजे काय, विचार हे अनुभवांचं फलित असतं. आपल्या डोक्यामध्ये विचार कसे येतात, अनेक अनुभव आपल्याला मिळतात आणि म्हणून त्याचं ते विचार आपल्या याच्यात येतात. त्या विचारांचं चिंतन केलं पाहिजे. चिंतन म्हणजे काय, हा चिंतन शब्द पण फार तसा त्रासदायक आहे. चिंतन म्हणजे काय तर मनाने विचारांसाठी मांडलेले मुद्दे. म्हणूनच विषयाच्या अनुषंगाने चिंतन. एक चित्त शब्द आहे, चित्ताने किंवा मनाने विचारांसाठी मांडलेले मुद्दे आणि ते विषयाच्या अनुषंगाने गेले पाहिजे. पुढचं आहे कल्पना. तुमच्या पुस्तकात दिलेली आहे कल्पना. कल्पना म्हणजे काय तर मनपलटावर उमटलेले चित्र किंवा तत्संबंधी विचार म्हणजे कल्पना. आपल्या मनामध्ये जे काय चित्र उमटलं असेल, विचारांचं चित्र, अनुभवांचं चित्र आणि त्या चित्रासंबंधी किंवा त्या अनुभवासंबंधी असलेले विचार म्हणजे कल्पना. पुढचा शब्द आहे भावना. सारखाच आहे दोन्ही पण, कल्पना भावना आहे ना. नाही, कल्पना म्हणजे विचार, मनपटलावर असलेल्या गोष्टींचे विचार, आणि भावना म्हणजे मनात होणारे आंदोलन म्हणजे भावना. आणि सगळ्यात शेवटचा 9वा मुद्दा आहे वाचन. याच्यावर मी सारखं बोलतेच आहे की आपण वाचायला पाहिजे, वाचनाने काय होतं वगैरे 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 सारखं बोलतेच आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा काही खूप आपण जास्त स्पष्ट करणार नाही, पुढे होणार आहे तो एके ठिकाणी. मग आता निबंध लेखनासाठी ह्या तंत्र जर आपल्याला माहिती झालं तर आता हे सगळं साधण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, आपल्याला सरावाची गरज आहे. सगळ्याच गोष्टींना सराव लागतो. कुठलीच गोष्ट एकदम येत नाही. तुम्ही अ आई सुरुवातीला शिकलात, त्याची पण तुम्ही सारखं पहिल्या वर्गामध्ये नुसतं अ आई अ टू च लिहिलं आपण, किंवा इंग्रजीमध्ये A to Z लिहिलं आपण, मग आपल्याला ते ओळखता यायला लागले, मग आपल्याला त्याचं ज्ञान झालं. तसंच निबंध लेखनासाठी कुठली पण गोष्ट करा, तुम्ही साध्या रांगोळ्या काढत असाल, तुम्ही एखादा खेळ खेळत असाल, त्याला सरावाची गरज असते आणि सराव केला तरच त्याचं ते कौशल्य प्राप्त होतं. मग आता सराव, निबंधासाठी काय सराव करायचा है ना, काय सराव कराल निबंधासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा विचार करण्याची सवय लावा एखाद्या विषयावर. आता हे विषय कुठून आणायचे, आपणच आपले विषय घ्यायचे. माझी मैत्रीण, माझा मित्र, घेतला मी विषय, त्याच्यावर विचार करा. विचार करून झाल्यानंतर दुसरी प्रक्रिया आहे आठवण्याची. जे विचार मी केलेत ते आठवून बघा. म्हणजे सराव काय करायचा तर निबंध लेखनासाठी आठवण्याची आणि विचार करण्याची सवय लावली पाहिजे.
अनुभवलेल्या घटना प्रसंग क्रमवार आठवले पाहिजे. क्रमवार म्हणजे माझा मित्र, माझ्या मित्राबद्दल किंवा माझ्या मैत्रिणीबद्दल जर मला लिहायचं असेल तर तिची माझी ओळख कुठे झाली, त्याच्यासाठी काही प्रसंग घडला का, हे सगळं आपल्याला आठवलं पाहिजे. आणि त्या प्रसंगापासून मग पुढे मग मैत्री कशी वाढत गेली आणि मग आमची घट्ट मैत्री कशी झाली आणि आज आम्हाला एकमेकांशिवाय कसं करमत नाही. तर आपले जे अनुभव आहेत, घटना आहेत, प्रसंग आहेत ते क्रमवार आठवले पाहिजे. आठवण्याची क्रिया अतिशय महत्वाची आहे. त्यावर विचार करून व्यक्तही करता यायला हवे. म्हणजे ह्याचा पण सराव करायला पाहिजे की नुसतंच आठवताय हा हा मी बोलू शकतो पण ऐनवेळी मग गोंधळ होतो, मग त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते, मी अगदी पहिल्यांदा जेव्हा असा हे केला विश्वकोशाचा तेव्हा मी सराव करून पाहिला, अरे मला बोलता येतं की नाही. कारण आता या क्षणी इथे तुमचे चेहरे मला दिसतात आहेत. मला जी 25-30 वर्षाची शिक्षक म्हणून सवय आहे ती समोरचे चेहरे, काही चेहरे फार छान असतात, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं की आपण जे बोलतो आहे योग्य चाललंय की नाही, ते मला दिसतंय काही चेहऱ्यांवर. बरोबर ना तन्वी मोरे, चेहऱ्यावर दिसतंय की काय चाललंय, बरोबर चाललंय की नाही. चाललंय मॅडम. हा बरोबर चाललंय की नाही हे चेहरे. पण ते विश्वकोश जेव्हा मी 9वीचा घेतला त्यावेळी मात्र मी प्रॅक्टिस करून पाहिली, कारण तिथे पीपीटी दाखवायच्या होत्या आणि सगळेच काही माझ्या समोर येणार नव्हते. मग मला बोलता येईल की नाही हा प्रश्न मला पडला. अरे समोर एकही चेहरा दिसणार नाही, मग मी कसं काय बोलू शकेन. कारण मला काय सवय आहे, समोर आहेत 80 विद्यार्थी आणि मी समोर उभी राहून बोलते आहे. सराव प्रत्येक गोष्टीला आवश्यक आहे. तसा निबंध लेखनासाठी सराव गरज आहे. आणि सगळ्यात पहिला सराव काय करायचा आहे तर आठवण्याची आणि विचार करण्याची सवय आपल्याला लावली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं, कुठलाही विषय समोर आला की त्याचा अर्थ समजून घेण्याचा, त्याच्या मुद्द्यांचा अर्थ समजून घेण्याचा. आता मी असं नाही म्हणणार की त्याच्यावर मुद्दे काढायचा, कारण तुम्हाला मुद्दे काढायचेच नाही आहेत, तुम्हाला मुद्दे तयार येणार आहेत आणि त्याचा विस्तार तुम्हाला करायचा आहे. मग एखादा विषय समोर आल्यानंतर तो विषय मला समजावून घ्यायचा आहे, मग याच्यावर कोणते कोणते मुद्दे येऊ शकतात, ते मुद्दे माझे मीच तयार करायला पाहिजेत आणि ते मुद्दे मी कसे पुढे नेणार आहे हे पण मला समजलं पाहिजे. त्यासाठी विविध विषयांचे मुद्दे काढून विस्तार करण्याचा सराव करायला हवा. मग आता आपले शिक्षक तर आपल्याला देतच असतात, पण समजा घरच्या घरी जर करायचं असेल तर आई आहेच. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, पहिला गुरु आपला आईच आहे. आईला एखादा विषय आपण विचारू शकतो आणि त्याच्यावरचे मुद्दे आपण तयार करून आपण पुढे नेऊ शकतो. म्हणजे आपल्याला ह्याचाही पण सराव करायला हवा आहे. मग तिसरा आपल्याला करायचा आहे, आपण जेव्हा एखादा विषय घेतो, मुद्दे काढतो, तेव्हा त्या दिलेल्या मुद्द्यांचं हुबेहूब वर्णन करता येण्यासाठी शब्दांकडे लक्ष द्यायला हवं. योग्य शब्दांचा वापर, शब्दांचा अर्थ, कुठल्या प्रसंगी कुठला शब्द वापरायचा हे पण आपल्याला कळलं पाहिजे. त्याचा पण सराव केला पाहिजे आणि शब्दसंग्रह सतत वाढता असला पाहिजे. नवीन कुठला शब्द असेल तर त्याचा अर्थ उत्सुकतेने जाणून घेतला पाहिजे. हा मला कुठे वापरता येईल हेही पण मी समजावून घेतलं पाहिजे. आणि असा शब्दसंग्रह मी सांगितलं तुम्हाला वाचनाने तयार होतो. आणि आपल्याकडे काय म्हणूया आपण डिक्शनरी आहेतच अर्थ सांगणारे, नाहीतर शिक्षक डिक्शनरी आहेच की पटकन त्यांना आपण जर विचारलं की हा शब्द माझ्या वाचनात आला याचा अर्थ काय, तर तेही पण सांगू शकतात. त्याच्यानंतर चौथा सराव आपल्याला करायचा आहे, विषय विस्तारासाठी कोणते प्रसंग, कोणत्या घटना निवडाव्या हे कळण्यासाठी विविध विषयांसाठीचा सराव. हे आधी मी सांगितलंच आहे की विविध विषय आपणच आपले घ्यायचे, आपणच आपला याच्यामध्ये मी कोणते कोणते प्रसंग लिहू शकतो, कोणते कोणते मला आठवत आहे ते करायला पाहिजे. आणि आणखीन एक सराव करायचा आहे, मोजक्या, बघा हा काही काही शब्द मुद्दाम वाचून दाखवते आहे की मोजक्या योग्य सुंदर मांडणी करता आली पाहिजे, त्यासाठी सराव केला पाहिजे. हे सगळं एकदम होणार नाही, तर हे सगळं आपल्याला सरावानी येईल. तुमच्या लक्षात असेल तर बघा, तुम्ही जसे शिकायला लागलेत पहिल्या दुसऱ्या वर्ग आपण सोडून देऊ, 3ऱ्या वर्गापासून आपल्याला असे निबंधाचे विषय काय, माझ्या आईवर 10 ओळी लिहा, किंवा तुमच्या आवडत्या प्राण्यावर 10 ओळी लिहा, तुमचा आवडता पक्षी,
असं बरंच काय 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 आपल्याला वर्ग 3री पासून आपण काय करतो ना, हा आता 10वीत बोर्डाची परीक्षा आहे, आपल्याला पर्सेंटेज हवा आहे, मग आपण त्याच्या मागे लागतो. आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाने खूप लहानपणापासून हे सगळं दिलं आहे आणि आपण तिथून ते सुरू करायला हवं. आता तुमची वेळ गेली आहे, पण यावर्षी परीक्षा पण तुमच्या उशिरा आहेत, त्याच्यामुळे तोपर्यंत तुमचा छान सराव होऊ शकतो. आता पुढचा मुद्दा आपण घेऊया की मग चांगला निबंध कशाला म्हणायचं, हा पण एक खूप मोठा प्रश्न असतो विद्यार्थ्यांच्या मनात. मग चांगलं म्हणजे काय, खूप कविता घातल्या. मला तर असे प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी की मॅडम निबंधामध्ये हिंदी कविता लिहिली तर चालते का, मॅडम इंग्रजी वाक्य टाकलं तर चालतं का. अरे हो चालतं न, चालायला काय झालं, तुमचा विषय, तुम्ही तुमचे विचार स्पष्ट करण्यासाठी लिहिता आहे, मग तुम्हाला ते आठवतात आहेत, तुम्हाला वाटतं की हे इथे बरोबर बसतंय, हे समर्पक आहे, या काही हरकत नाही. मग आता चांगला निबंध कशाला म्हणायचं. बघा आता इतकं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या पण लक्षात आलं असेल की चांगल्या निबंध कशाला म्हणायचं. शब्दांचं सौंदर्य कसं असलं पाहिजे, आतून बाहेरून फुलून येणारं असलं पाहिजे, म्हणजे शब्द मनाला भिडणारे असले पाहिजे, मनापर्यंत पोचणारे असले पाहिजे. त्याच्यानंतर योग्य ती विशेषण, तुलनात्मक शब्द, आशयानुरूप शब्द हे वापरता आले पाहिजेत. तसेच बघा वाक्यांचे विविध प्रकार आहेत आपल्याकडे, म्हणजे प्रश्नार्थक आहे, उद्गारार्थी आहे. मग जिथे कुठे प्रश्न विचारायचा असेल तिथे प्रश्नार्थक वाक्य मी लिहितो का, जिथे कुठे उद्गार असेल तिथे मी त्याच्याच बरोबर नुसतेच वाक्य उद्गारार्थी प्रश्नार्थक नाही तर विराम चिन्हांचा वापर पण करायला हवा आहे. कोणती अवतरणं वापरली पाहिजेत, कोणत्या विषयासाठी कुठली अवतरणं वापरली पाहिजेत, कुठल्या मोठ्या माणसांनी, जसं आम्ही वाचन म्हटलं की आम्हाला आठवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वाचाल तर वाचाल म्हणणारे, है ना. अशी काही जी अवतरण, याला अवतरण असं म्हणतात, अशीच काही ती अवतरणं आपण लिहू शकतो का. आणि आधीच बोलली मी की विरामचिन्हांवरून वाक्याचा अर्थ कळत असतो. विरामचिन्ह अतिशय महत्वाचं. म्हणी वाक्प्रचारांचा उपयोग, आणि जर आपल्याला शक्य झालं तर आपण संवाद रूपात लिहू शकतो का. म्हणजे माझा मित्र किंवा मैत्रीण असेल लिहिताना, तुमचा काय पहिला संवाद झाला असेल तो जर तुम्हाला लिहिता आला, त्या प्रसंगामध्ये तुम्ही काय बोललात, तुमची मैत्रीण काय बोलली, हे जर तुम्ही लिहू शकत असाल तर तुमचा निबंध अतिशय सुंदर निबंध. म्हणजे थोडक्यात काय, शब्द, वाक्य, तुम्ही प्रसंग कसे, तुमचे विचार कसे मांडता, कोणत्या काय म्हणतात, कुठल्या पद्धतीने मांडता, त्याच्यावर तुमच्या निबंधाचं सौंदर्य अवलंबून आहे. आता जाऊया आपण निबंधाच्या प्रकाराकडे. अनेक प्रकार आहेत निबंधाचे. वर्णनात्मक आहे, आत्मकथनात्मक आहे, कल्पना विस्तार आहे, चरित्रात्मक आहे, वैचारिक आहेत, विविध प्रकार आहेत. पण आपल्याला मात्र 10वी मध्ये फक्त 3च प्रकार आहेत यातले. त्या 3 प्रकारांपैकी पण आज आपण एकच प्रकार घेणार आहोत, सोपा आणि छान. बघा पहिला प्रकार तुम्हाला आहे 10वी मध्ये प्रसंग किंवा अनुभव लेखन. दुसरा प्रकार आहे आत्मकथन आणि तिसरा आहे वैचारिक. त्याच्यातला आपण फक्त आत्मकथनावर बोलणार आहोत. आत्मकथन म्हणजे काय, आता त्याच्याही सुरुवातीला मला हाच प्रकार का बरं, तर बघा एका ठिकाणी मी असं वाचलं, आत्मकथनाने काय काय होतं, ते याच वयात आत्मकथन का लिहायला लावायचं. तर बघा आत्मकथन निबंध लिहिण्यामागे आपल्याबरोबर दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करता यायला लागतो ना. शिक्षणाने माणूस बनलं पाहिजे, मग माणसाला काय आलं पाहिजे, समोरच्याचे सुखदुःख समजून घेता आले पाहिजे. आत्मकथनात आपण काय लिहिणार आहे, समोरच्याचे सुखदुःखच लिहिणार आहोत, आणि म्हणून हा आत्मकथन पर निबंध आपल्याला अभ्यासक्रमात आहे. तसंच फक्त माणसांचेच नाही तर सजीव आणि निर्जीव सर्वांच्याच भावनांचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. मोबाईल बोलला तर काय बोलेल हो मोबाईल, फारच वापरता तुम्ही मला, है ना. आता ताजा विषय, मोबाईल बोलू लागला तर काय बोलेल. दुसऱ्यांचे सुखदुःख जाणून घ्यायला आपण शिकलो तर ती दुःख दूर करण्याचा आणि एकमेकांना सुख देण्याचा आपण प्रयत्न करू.
आणि हे संस्कार मुलांवर लहानपणापासूनच, संस्कार फार महत्वाचे आहेत, हे संस्कार आपल्याला नुसते संस्कार घरातूनच होतात असं नाही, तर आपल्या अभ्यासक्रमामधून सुद्धा संस्कारच दिले जातात. आणि म्हणून आत्मकथन या निबंधाची किंवा आत्मकथनात्पर लेखनाची गरज आहे. अशा लेखनातून दुसऱ्याचा विचार करण्याची सवय लागेल, दुसऱ्याशी वागणं सहानुभूतीपूर्ण असेल आणि दुसऱ्याला लागेल असं बोलताना नेमकं त्याला काय वाटेल. आपण रागारागात बरंच काय काय बोलून जातो, नंतर वाटतं अरे चुकलंच माझं, असं नको होतं बोलायला. आत्मकथन जेव्हा आपण लिहायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, आणि म्हणून आत्मकथनाची गरज आहे. आता आत्मकथन लिहायचं म्हणजे काय लिहायचं? साधा आणि सोपा गोष्ट. आत्मकथन म्हणजे स्वतःची गोष्ट. स्वतःची गोष्ट, एखादी वस्तू मीच आहे अशी कल्पना करून माझे सुखदुःख सांगणं. मी हा शब्द या आत्मकथन निबंधामध्ये अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून स्वतःची गोष्ट सांगायची असते, म्हणून या निबंधाची जी भाषा असते ती प्रथम पुरुषी एकवचनी असते. बघा हा, मी कठीण शब्दाने वापरले ना, प्रथम पुरुषी एकवचनी, म्हणजे मी ने सुरू होणारी. मी पोपट आहे, मी पोपट नाहीये पण मी पोपट आहे. पोपटचा अर्थ वेगळा नका करू तुमच्या काळातला. मी पोपट आहे आणि मी पोपट बोलतोय, है ना. मग तो पोपट तुम्ही आहात अशी कल्पना करून, परकाया प्रवेश म्हणतात त्याला, परकाया प्रवेश करून तुम्हाला बोलता आलं पाहिजे. भाषा प्रथम पुरुषी एकवचनी असावी, म्हणजे मी ने सुरुवात करावी. ज्या वस्तूबद्दल सांगायचंय ती वस्तू आपणच आहोत अशी कल्पना करायची, अशी कल्पना करून प्रसंग रंगवायचे आणि तिच्या जीवनातले सुख दुःख ती सांगते. वस्तू असली तरी तिचं लहानपण, तरुणपण, घडलेल्या घटना, केलेले कार्य, अशा सर्व गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. थोडक्यात काय की त्या वस्तूमध्ये जायचं आणि ती वस्तू मी आहे अशी कल्पना करून बोलायचं आहे. आता सर्वात महत्वाचं, मी तुम्हाला 2-3 निबंध मुद्दे आणि ते स्पष्ट करून दाखवणार आहे, पण तत्पूर्वी सर्वात महत्वाचा प्रश्न की बोर्डाच्या पेपरमध्ये जो निबंध लिहायचा आहे, तुम्हाला असं वरती दिलेलं असतं 100 ते 120 शब्दांमध्ये लिहा. पण मग ते कसे लिहायचे, किती पॅरेग्राफ करायचे, मार्क तर तुम्हाला माहिती आहेत 8 मार्क आहेत. मग किती ओळींचा लिहायचा, तर 20 ओळींचा निबंध लिहायचा. बघा हा, 100 ते 120 शब्द लिहायचे, म्हणजे 20 ओळींचा निबंध लिहायचा. त्याच्यानंतर तुमचं बोर्डाचं जी उत्तरपत्रिका असते त्याचं एक पान, त्याच्यावर 24 ओळी असतात. मी 20 ओळी लिहायला सांगितल्यात तुम्हाला, म्हणजे तुम्ही ते एक पानभर निबंध लिहिलात तर तुमचा निबंध 100 ते 120 शब्दांचा होतो. त्याच्यानंतर मुद्दे किती असू देत, 4 असू देत, 5 असू देत. एखाद्या निबंधामध्ये 4 मुद्दे येतील, एखाद्यात 5 येतील, येऊ शकतात ना. मग ते 4 असो की 5 असो, आपल्याला 3 उतारे करायचे, 3 पॅरेग्राफ मध्ये निबंध लिहायचा. म्हणजे एक पान पुरेल की नाही 3 पॅरेग्राफ लिहायचं. म्हणजे थोडस 2-4 ओळी इकडे तिकडे झाल्या तर काही फरक पडत नसतो. हे असं इतकं सगळं जरी असलं तरी मार्क देताना काय विचार केला जातो तो बघा. हा, मार्क देताना किती लिहिले, म्हणजे 2 पानं 4 पानं, किती लिहिले याला महत्व नाहीये, तर काय विचार केला आहे, विषयाची मांडणी कशी केली आहे, या मुद्द्यांना प्राधान्य असतं. म्हणजे आतापर्यंत आपण जे जे काय पाहिलं त्या पद्धतीने तुमची मांडणी आहे का, तुमचे शब्द चांगले आहेत का, तुमचे वाक्याची रचना व्यवस्थित आहे का, प्रसंग समर्पक आहेत का, एका मागोमाग एक आले आहेत का, स्पष्ट आहेत का, की काहीतरी गोंधळ निर्माण करणारे आहेत, हे सगळं पाहिलं जातं. म्हणजे विषयाची मांडणी कशी केली आहे या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. बघा ते मुद्दे असे, कोणत्या मुद्द्याप्रमाणे पाहिलं जातं मार्क देताना, ते असे: आकर्षक सुरुवात, विषयानुरूप विस्तार, सुसूत्र मांडणी, भाषा शैली,
नाविन्यपूर्ण कल्पना, सुयोग्य समारोप किंवा शेवट अशी मांडणी असा. आता अशी मांडणी करणारा एक निबंध मी तुमच्या समोर मांडणार आहे. बघा तुम्हाला आवडतो का. मी पहिला निबंध देणार आहे लेखिकेचे. खरं म्हणजे मी असं ठरवलं होतं की हा निबंध नाही तुमच्या समोर ठेवायचा, पण असू देत. एक असाही निबंध, लेखिकेचे मनोगत. ह्याच्यासाठी मी मुद्दे काढले आहेत. बघा, पहिला मुद्दा काढला आहे शब्द सखे. हा, शब्द सखे. दुसरा मुद्दा काढलाय माझं पहिलं विद्यापीठ आई. माझं पहिलं विद्यापीठ आई. आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांशी हितगुज. आणि चौथा मुद्दा आहे यशाची त्रिसूत्री. या 4 मुद्द्यांमधून मला लेखिकेचं मनोगत तुमच्या पुढे मांडायचं आहे. मी कसा कसा मुद्दा हे करीन. आता मी तुम्हाला हे सांगण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. म्हणजे मगाशी मॅडमचं माझं बोलणं झालं तेव्हा तुम्ही ऐकलं असेल की विजया वाड या लेखिकेबद्दल मी बरंच वाचलंय. विजया वाड तुमच्याकडे धडा आहे. गिरिजा कीर यांच्या पुस्तकांची ओळख त्यांनी तुम्हाला करून दिली आहे. त्या लेखिकेचं मनोगत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या मनोगतातून वाचनाचं महत्व पण स्पष्ट होणार आहे. आणि तुमचा आत्मकथन, एखादी लेखिका काय बोलेल हे पण तुमच्या समोर. आता मी इथे शब्द सखे असा शब्द वापरला आहे, पण त्या शब्दांना स्वतःचे सारथी मानतात. सारथी शब्द कळतो ना. शब्द सखेच्या ऐवजी त्यांनी जर दिला असता तर शब्द सारथी असा शब्द आला असता तो. आता हा मुद्दा मी कसा स्पष्ट करीन. अर्थात मी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा सांगते की विजया वाड यांच्याबद्दल मी बरंच काय वाचलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या शब्दामध्येच मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. बघा, शब्द सखे आणि ओळख. त्यांची ओळख म्हणजे त्या कोण लेखिका आहेत वगैरे, हा पण त्यात मुद्दा आहे. शब्द सखे आणि ओळख हे 2 मुद्दे मी एकत्र करणार, कारण मला 3च उतार्यात लिहायचं आहे. तर पहिला मुद्दा आपण स्पष्ट करू. बघा, मी असा लिहीन. पहिला हे शब्द माझा आनंद आहे. बघा, फार मी कठीण हे वापरत नाहीये भाषा. शब्द माझा आनंद आहे. माझ्या आयुष्याचा जो रथ धावतो आहे तो शब्दांमुळेच. शब्द माझे सारथी आहेत. शब्दांवर माझं प्रेम आहे, कारण मी लेखिका आहे. ठीक आहे. आता माझी ओळख. मी डॉक्टर विजया वाड. तुमच्या पाठ्यपुस्तकात गिरिजा कीर बाल साहित्यिका या स्थूल वाचन पाठाची मी लेखिका. पाठातून तुम्हाला गिरिजा कीर यांच्या अनेक पुस्तकांची ओळख करून दिली. तुम्ही ती पुस्तकं वाचावीत. वाचनाची तुम्हाला सवय लागावी म्हणून. काय म्हणाला? पण वाचन का करायचं? पाठाचा अभ्यास तर आम्ही करतोच आहेत ना. मग विद्यार्थी मित्रांनो, माझी गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला वाचन लेखनाचं महत्व कळेल. बघा, हा माझा पहिला मुद्दा स्पष्ट झाला. आता माझा दुसरा मुद्दा आहे माझं पहिलं विद्यापीठ आई. आता तो मुद्दा असा स्पष्ट होईल. मी 4 वर्षाची असताना माझा अपघात झाला. पायाला दुखापत झाली. खूप दिवस मला घरातच बसून राहावं लागत असे. सगळे बहीण भाऊ मित्रमैत्रिणी बाहेर मस्त खेळत. मग आईनं मला अक्षर ओळख करून दिली. वाचायला शिकवलं. खूप गोष्टींची पुस्तकं आणून दिली. तेव्हापासून पुस्तकांची, वाचनाची माझी गट्टी जमली. आई म्हणायची, तुला खेळायला जाता येत नाही ना, मग पुस्तकांची मैत्री कर. वाचनाबरोबरच मला लिहिते करण्यात माझ्या आईचे फार मोठे योगदान आहे. माझ्या बहिणी दिसायला सुंदर होत्या. त्या मानाने मी अगदीच सामान्य. हा फरक मला जाणवतो. असा आईच्या लक्षात आल्यावर ती मला म्हणाली, काही वाक्य ना आपल्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. हे वाक्य डॉक्टर विजया वाड यांचेच आहेत, माझे स्वतःचे नाहीत. वाक्य असं आहे, आई असं म्हणायची, ती मला असं म्हणाली, तुझ्याजवळ जे नाही त्याचा विचार करू नकोस, तर जे आहे
त्याचा विचार कर. मला प्रश्न पडला, काय आहे माझ्याजवळ? इतक्या लहान वयात नुकतंच वाचन सुरू झालं आहे, एक 8-10 वर्षाचं वय, आणि तेव्हा माझ्याजवळ काय आहे? मला प्रश्न पडला. तेव्हा ती म्हणाली, तुला सरस्वती प्रसन्न आहे, तू लिहिती राहा. तेव्हापासून मी लिहिते. आता सरस्वती प्रसन्न आहे इथे मी मुद्दाम आपल्याला थोडक्यातल्याच 100 आणि 120 शब्द म्हणून मी खूप डिटेल नाही लिहिलं, पण तुम्हाला म्हणून सांगते, तुला सरस्वती प्रसन्न आहे इथे असा संदर्भ दिला आहे की ह्या निबंध लिहित असत शालेय जीवनामध्ये, आणि ते निबंध इतके सुंदर असत की सगळ्या वर्गांमध्ये शिक्षिका पाठवून ते सगळ्या वर्गांमध्ये वाचून दाखवले जात असत. आणि म्हणून त्यांची आई त्यांना असं म्हणाली की तुला सरस्वती प्रसन्न आहे, तू लिहिती राहा. तेव्हापासून मी लिहिते आहे. तिच्यामुळे मला तुमच्यासाठी, तुमच्या पालकांसाठी, तुमच्या शिक्षकांसाठी पुस्तकं लिहिता आली. तुम्ही फक्त विजय आव्हाड आणि त्यांचं साहित्य असं जर पाहिलंत ना गुगलवर, तर त्यांचे जवळजवळ 150 ते 200 कथासंग्रह आहेत. त्याच्यानंतर 8 कादंबऱ्या आहेत. त्याच्यानंतर पालकांसाठी वेगळे पुस्तक आहेत, शिक्षकांसाठी वेगळे पुस्तकं आहेत, असे विविध पुस्तकं आहेत त्यांचे. आणि म्हणून मी इथे असं हे वाक्य, अर्थात हे सगळं का झालं, हे वाचनामुळे झालं. विद्यार्थ्यांशी हितगुज. तिसरा माझा मुद्दा आहे विद्यार्थ्यांशी हितगुज. मित्रांनो, मला तुम्हाला खूप महत्वाचं असं काही सांगायचं आहे. आंतरिक प्रसन्नतेबद्दल, म्हणजे मनाच्या प्रसन्नतेबद्दल. ही प्रसन्नता मिळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. कारण प्रसन्न मनानं केलेलं प्रत्येक काम यशस्वी होतं. त्यातला पहिला मुद्दा आहे टीकेकडे दुर्लक्ष करा. आता आपल्या विद्यार्थी जीवनातली टीका काय असते? तुझं अक्षर खराब आहे, तुला मार्क कमी मिळाले, तू दिसायला छान नाही, वगैरे वगैरे वगैरे. मग ह्या टीकेकडे दुर्लक्ष करायचं आणि त्यात दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा. टीकेकडे दुर्लक्ष करा. दुसरा मुद्दा, रूपरंग म्हणजे सर्वस्व नाही. नवा दिवस नव्याने जगा. आपली क्षमता ओळखा. कुणाचाही दुस्वास करू नका. आपले काम वेळेत करा. खोटे बोलू नका. आत्मसन्मान जपा. विद्यार्थी मित्रांनो, करणार ना एवढं माझ्यासाठी आणि तुमच्यासाठीही? आपण म्हणतोच ना, मना करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आता शेवटचा मुद्दा आहे यशाची त्रिसूत्री. त्रिसूत्रीमध्ये काय सांगायचंय? आपले तन तंदुरुस्त ठेवा, मन मिळावू असू द्या, सर्वांशी सुसंवाद साधा. हे 3 सूत्र जर लक्षात ठेवाल तर जीवनात यशस्वी व्हाल, आनंदी व्हाल. वाचनाची सवय लावा. माझ्यासारखे तुम्ही पण लिहिते राहा. शेवटी एवढंच सांगेन, पुस्तकांसारखा अन्य कोणीही दुसरा सखा नाही. कंटाळला नाहीत ना रे बाळांनो? येते मी, परत भेटू, तेव्हा नवीन काहीतरी सांगेन. टाटा. ही लेखिका बोलतीये. तर हे मुद्दे असे स्पष्ट झाले पाहिजे. हे सगळं मला का लिहिता आलं? तर मी वाचलं म्हणून मला लिहिता आलं. मला वाचनाचं महत्व पण जाता जाता स्पष्ट करायचंय की मी का लिहू शकली हे सगळं. तर वाचनाचं महत्व. आता नेहमी येणारं आपल्या परीक्षेमध्ये घंटेचं मनोगत, किंवा आपल्याला लिहायला सांगितलं जातं. आता ही जी घंटा आहे याच्यासाठी मी मुद्दे असे तयार केलेत बघा. अचानक वाजली. दुसरं तिची जीवन कहाणी. दुसरा मुद्दा आहे एकटेपणा. तिसरा मुद्दा घेतलाय मी जीवन कहाणी. आणि पुढे विद्यार्थी जीवनामध्ये माझा सहभाग. आता ही जी घंटा वाजणार आहे ही करोनाच्या काळानंतर सुरू झालेल्या शाळेची वाजणार आहे. या उद्देशाने मी हे मुद्दे स्पष्ट केले. अचानक वाजले. आज बरेच दिवसांनी शाळेत कार्यालयीन कर्मचारी आणि काही शिक्षक शाळेत आले होते. बघा, काही दिवसांपासून शिक्षक शाळेत जातात आहेत, ऑफिसेस सुरू आहेत. लॉकडाऊन नंतर आज प्रथमच शाळेचं कार्यालय उघडलं होतं. प्रत्येक जण एकमेकांशी गेल्या 3-4 महिन्यात कसं काय चौकशी करीत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी भेटल्यामुळे वेगळेच दुःख आनंदी मिश्रित भाव होते. म्हणजे करोनामुळे दुःख आणि भेटल्यामुळे आनंद. एवढेच शाळेची घंटा घणघण वाजल्याचा भास होऊ लागला. सगळेच बाहेर आले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
कोणीही घंटा वाजवीत नव्हते, पण घंटा वाजत होती. पुढे नवल म्हणजे वाजणारी घंटा बोलू लागली. आता ती घंटा काय बोलतीये बघा. तिला एकटेपणा वाटतोय. मित्रांनो, मला एकाकीपणाचा कंटाळा आला. किती दिवस झाले मला मुलं भेटलीच नाहीत. कधी संपणारी सुट्टी आणि लॉकडाऊन. मला मुलांचा गजबजाट आणि गोंधळ खूप आवडतो. त्या आवाजाने उत्साह वाढतो आणि तो मला उत्साहवर्धक वाटतो. या शाळेची स्थापना झाली, मुलांनी प्रवेश घेण्यापूर्वीच माझा प्रवेश झाला. तेव्हापासूनच मला मुलांची सवय आहे. त्याच्यामुळे मला हा एकटेपणा जाणवतोय. पुढची तिची जीवन कहाणी. तिसरा मुद्दा आहे, मित्र हो. मला घडवण्यासाठी खाणीतून धातू काढण्यात आला. मग तो शुद्ध करून एका कारखान्यात आटवला. तेथे इतर काही धातूंचे मिश्रण माझे काठिण्य वाढावे, मी काटक व्हावे म्हणून केले जाते. मग एका विशिष्ट साच्यातून मी घडले. माझ्याबरोबर माझ्या इतर काही लहान मोठ्या बहिणी होत्या. घंटांचे आकार पण लहान मोठे असतात. नंतर हा लंबकाचा दांडा माझ्या कंठात अडकवला गेला. मला चकचकीत पॉलिश करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने आमचा प्रवास सुरू झाला. माझ्या काही बहिणी देवळात गेल्या, कुणी गाईबलांच्या गळ्यात गेल्या, कुणी देवघरात, काही आग विझवण्याच्या बंबावर स्थापन झाल्या, काही रुग्णवाहिकांवर, काही छोट्या आईस्फ्रूटच्या गाडीवर, तर कुणी कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर. मी मात्र कारखान्यातून सरळ सरस्वती मंदिरात आले आणि मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर मला स्थान मिळाले. हे माझे मोठे भाग्यच. आता शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात माझं स्थान. शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात मला फार महत्व आहे. मी त्यांना वेळेची शिस्त लावते. त्यांची आवडती मधली सुट्टी झाली हे त्यांना कळवते. शाळा सुटल्याची वेळी गजर करून आता घराकडे पळा असे सांगते. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग असतो. शाळेतल्या गणेशोत्सवात आरतीच्या टाळ्यांबरोबर माझ्या आवाजाचा नादही असतो. शाळेतील एखाद्या संघाने यश मिळवले की तो आनंदही मी जाहीर करते. पण एखाद्या दुःखद प्रसंगी मी मौनही धारण करते. अशी मी शाळेशी एकरूप झाली आहे. मुलांच्या विरहाने व्याकुळ होऊनच मी गजर केला. चुकलेच माझे, माफ करा. आणि बोलणारी घंटा गप्प झाली. तर असे हे मुद्दे तुम्हाला मी मुद्दे पण सांगितले. आता शेवटचं घंटेचं थोडं काय घाईघाईनी झालं. त्याच्यानंतर एक वृक्षाचं काढलं होतं आणि एक पिंजऱ्यातला पोपट पण काढला होता. तर हे दोन्ही जे आहेत मी हवं तर माझ्या ह्याच्यामध्ये तयार करून तुमच्या मॅडमला पाठवीन. त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परत एकदा तुमच्या मॅडमचे धन्यवाद की तुमच्याशी बोलण्याची मला संधी मिळाली. आणखीन काही प्रश्न पडले असतील तुम्हाला तर तुमच्या मॅडमला सांगा, त्याची पण उत्तरं देईन मी. आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून नाही, तर तुमच्याशी बोलायला मला आवडलं असतं, कारण विद्यार्थ्यांशी बोलायला मला आवडतं. तर धन्यवाद आणि नमस्कार. धन्यवाद मॅडम. खरंच खूप सुंदर मार्गदर्शन आज आपण केलं. भाषिक कौशल्य शिवाय लेखन कौशल्य म्हणजे काय, निबंध लेखन म्हणजे काय, शिवाय निबंध लेखनामागची नेमकी पार्श्वभूमी काय, किंवा निबंध लेखन करण्यासाठी किंवा निबंध लिहिण्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते प्रयत्न करावे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा मॅडमनी सांगितला की वाचन. तर वाचाल तर वाचाल, वाचनाचं महत्व जर त्याने सांगितलं. शिवाय निबंधाचा उगम कसा झाला किंवा निबंध लेखनाची पार्श्वभूमी, याशिवाय निबंध लेखनाच्या पायऱ्या, आणि एवढंच नव्हे तर सोदाहरण त्यांनी आता घंटेचं मनोगत सांगितलं किंवा एक लेखिकेचं मनोगत, असे सोदाहरण त्यांनी आत्मकथन निबंध कसं लिहायचं, ते किती पानी लिहायचं, किती शब्दांमध्ये लिहायचं, याबाबत खरं तर मॅडमनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आणि त्यासाठी मी मॅडमचं प्रशालेच्या वतीनं मी खूप खूप आभार मानते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. कोण 1 मिनिट वेळ आहे, कोण प्रतिक्रिया देणार असेल तर द्या. तन्वी मोरे, भूमिका पाटील, बोला. मॅडम, तुम्ही निबंध लेखन कसे करावे खूप छान सांगितले. तुमची ते मधील उदाहरणं थोडी थोडी मजेदारी होती, त्यामुळे आम्हाला ती गंमत सुद्धा वाटली. आम्ही निबंध लिहिताना खूपदा कन्फ्युज होत होतो, खरं आता कसं लिहायचं, काय लिहायचं. आणि बोर्डाच्या पेपरनुसार तुम्ही आम्हाला खूपच छान सांगितले. आम्हाला याचा परीक्षेत उपयोगी होईल आणि आम्ही वाचनाकडेही थोडे वळलो जाईल.